लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे लेकराचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे हे लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची गाती कधी लाभावी न प्रीती लाभावी न प्रीती कधी लाभावी न प्रीती ऐसे कळवळ्याचे गाते करेला भावे न प्रीती करेला भावे न प्रीती करेला भावे न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साय सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साय ऐ मोठे भार आहे त्याचे सर्व सोयी त्याचे सर्व सोयी त्याचे सर्व सोयी ऐशी कळवळ्याची जाते करीला भावी न प्रीती करीला भावी न प्रीती करीला भावी न प्रीती ऐशी कळवळ्याचे गाते करेला भावे न प्रीती करेला भावे न प्रीती करेला भावे न प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी तुका मने माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी ए तुका मने माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते कैशी कळवळ्याची धार ऐशी कळवळ्याची सारी कळवळ्याची कळवळ्याची जाती करी लाभावी लाभावी न प्रीती करी लाभावी न ऐसे कळवळ्याचे गाते करीला भावे न करीला भावे न प्रीती करीला भावे न प्रीती लभावी न प्रीती लभावी न प्रीती रघुमा जय जय रुक्माई डोबा जय 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 डोबा रुक्माई डोबा रुक्माई डोबा रुक्माई डोबा रुक्माई लेकुराचे हित 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 लेकुराचे
लेकुरात हेत लेकुरात हेत लेकुरात हेत लेकुरात ईद आहे माऊली माऊली हार्मोनियमचा आवाज द्या तू आहे माऊली माऊली गीत ऐशी कळवळाची जात ऐशी कळवळाची जात आबा हे माहुलीचे तेत वाहे
विठ्ठल 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 सर्वांनी पुढे येऊन बसायचे हाताने टाळी मुखाने नामचिंतन सर्वांनी भजन विठ्ठल हो विठ्ठला 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 विठ्ठल 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 हरे खबरदार विठ्ठले भगवान की जय ईश्वर महाराज की जय महाराज की जय ईश्वर भगवान की जय विकल 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 खबरदार भगवान की जय महाराज की जय महाराज की जय तन की ईश्वर भगवान की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळबळ्याची जाती करी लाभावीन प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळबळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोझे ऐसी कळबळ्याची जाती करी लाभाविन प्रीती समचरण सरोज सान्द्र नीलांबुदाभं जघन निहित पानी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरो कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगाकारू व्रतवनमाना पांडुरंगाकारू व्रतवनमाना पांडुरंगाकारू व्रतवनमाना पांडुरंगाकारू व्रतवनमाना
गुरुदाच्या त्यांच्या कृपादाने त्याचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरु चरण सरोज रजन जमुन मुकुर सुधारी वर्ण रोगवर बिमल जसू जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जाने के सुमेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हर भूकली विकार ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वशादलक्षम एकम नित्यमेव मनमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तमो नमः। हे दुख जन मारुतन सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार 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 अष्ट सिद्धि नो निधि के दाता दुखियों के भाग्य विधाता सुखियों के भाग्य विधाता सिया राम के काज सवार सिया राम के काज सवारे कर मेरा उद्धार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती लेकुराचे हित फुलीची चित्ताईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंग शिवे करता निवडलेला भंग सर्वांच्या पाठांतरातला असणारा महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्ववंद्य संत असणारे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा तो याकरता या भंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जी जननी आहे जी आई आहे जी माता आहे तिचं यथार्थ वर्णन या भंगामध्ये करतात विठालो विठालो तुम्ही थोडासा परिहार ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी अगणित पुण्य प्राप्त करून देणारं जे साधन आहे पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्याला नाम यज्ञ म्हटल्या गेलं नाम जप यज्ञ तो परम पावन बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परम वेदार्थ 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण या सर्वांनी सार निवडून काढलं आणि ते सार म्हणजे फक्त भगवत नाम चिंतन आहे त्याला नामयज्ञ म्हटलं गेलं तो नामयज्ञ वैकुंठवासी सावित्रीबाई दत्तात्रय ओमाशे त्या आई साहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं जवळजवळ या भूतलावर राहण्याचा योग जवळजवळ 90 वर्षापर्यंत आयुष्य प्राप्त झालं मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यांच्या हातून जे काही सत्कर्म झालेला आहे पुण्यकर्म झालेला आहे जो काही दानधर्म झालेला आहे जो काही पशुपक्ष्यांना धान्य टाकलेला आहे मुक्या जनावरांना अन्न दिलेलं आहे भुकेलेल्याची तहान भुकेलेल्याची भूक अशा प्रकारे भागवलेली भगवत नाम चिंतन आहे प्रभू दर्शन आहे श्रवण भक्ती आहे
अशी वेगवेगळी पुण्य संचयाची जे काही कर्म त्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे त्या कर्माचं गाठोडं घेऊन प्रत्येक जण या भूतलावरून प्रयाण करत असतोय. बरोबर नेणारी एकच गोष्ट आहे, ज्या गोष्टीचं नाव आहे फक्त कर्म आहे. म्हणून अशा सत्कर्माच्या माध्यमातून पुण्य अर्चित करून त्यांचा प्रवास या भूतलावरून गेल्या वर्षी आपल्या सर्वांमधून या उमाशे परिवारामधून सावित्रीबाईंचं जाणं झालं. आज 1 वर्ष झालं. वर्षभर आपल्या आई करता आपल्या आजी करता या परिवाराने जे काही कर्म सांगितलेले आहेत हिंदू धर्मशास्त्रामध्ये त्याला अनुसरून तो विधी केलेला आहे. मग त्याच्यामध्ये या दोघा त्यांना 2 सुपुत्र आणि 1 कन्या. त्याच्यामध्ये या परिवारामधून निघून गेलेले अतिशय गोड व्यक्तिमत्व असणारे आमचे दादा सर. अतिशय प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि माणुसकी आणि त्याचबरोबर आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उज्ज्वल कामगिरी त्यांनी जीवनामध्ये केली. अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांनी जीवनामध्ये प्राप्त केले. घरामध्ये किती शोच्या वस्तू माणूस पाहत नाही, लक्ष जातं ते तुम्ही जीवनामध्ये काही मिळवलेलं आहे त्या पुरस्काराकडे. अनेक वस्तू घरामध्ये सजवलेल्या असतात बघा, पण त्याच्यामध्ये आपलं लक्ष वेधून घेणारी एकच गोष्ट असते, तुम्ही जीवनामध्ये जो पुरस्कार प्राप्त केलेला आहे, जे सन्मान चिन्ह तुम्हाला प्राप्त झालेला आहे, जो जीवनामध्ये सन्मान कमवलेला आहे, त्या गोष्टीकडे लक्ष जात असत. असं जीवनामध्ये सुंदर अशा प्रकारचं जीवन त्यांनी जोपर्यंत या हात येत तोपर्यंत पुरस्कारार्थ जीवन त्यांनी जगलेले दादा सर. त्याचबरोबर दुसरे सुपुत्र असणारे म्हणजे सुभाषराव, 2 सुपुत्र आणि 1 कन्या शिलाबाई, ज्ञानदेव आवाड. अशा प्रकारचं 3 अपत्य त्यांना प्राप्त झाले. त्याचबरोबर 2 सुना या ठिकाणी आमच्या भारतीताई, त्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये उज्ज्वल अशा प्रकारचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या असणाऱ्या सौभाग्यवती लताबाई, सुभाषजी उमासे. त्याचबरोबर 2 नातू अमित, दादासाहेब उमासे व त्याचबरोबर अविनाश, सुभाष उमासे. असे 2 नातवंडांनी आपल्या आजी करता, आजीवर नातवांचं फार प्रेम असतं बघा, आणि विशेषत्वाने आजीचं प्रेम लेकापेक्षा सुद्धा नातवावरती जास्त असतं. अशा प्रकारे आपल्या आजी करता या दोन्ही नातवंडांनी गेली वर्षभर जो काही विधी सांगितलेला आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनुसरून तो विधी केलेला आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी नामयज्ञाचं आयोजन आहे आणि त्याच्यामधून अगणित अशा प्रकारचं पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून ते पुण्य आज आपण सर्वांच्या वतीनं वैकुंठवासी सावित्रीबाईंना आपण अर्पण करणार आहोत. या कार्यक्रमाचं सुंदर अशा प्रकारचं नियोजन आयोजन केलेलं हरिभक्तीपरायण आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि आपल्या कलेच्या माध्यमातून, स्वभावाच्या माध्यमातून नावलौकिक कमवलेले आमचे मृदंगाचार्य, मृदंग विशारद, सर्वांचे लाडके असणारे, नावाप्रमाणेच अतिशय विशाल अशा प्रकारचा मृदंग या ठिकाणी गोडाच्या हाताने आपण महाराष्ट्राला अनेकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद भगवान परमात्म्याने त्यांना दिलेली आहे. या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं नातवंड वाजवतंय, पण विशेष आनंद आजी आजोबाला होत असतो. त्याचा कुस्ती चालली 2 पहिलवानांची फडामध्ये, कुस्ती चालली 2 पहिलवानांची कुस्ती फडामध्ये चाललेली आहे. वयस्कर म्हातारे एका बाजूला बसलेले पण थोडंसं खेळलेलं असतं. डावावर आल्याबरोबर
म्हातारा बसल्या बसल्या इकडं उठत आवटा उठ उठ उचल उचल आला का ती जाग्यावर म्हातारा खालीवर 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 करत का त्याच्यामध्ये त्याचा नातू खेळत असतो कुस्ती तसं इकडे विशाल वाजवायला लागला तिथं अण्णा तिकडं दातवट खाऊन त्याच्याकडे बघतायत वा 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 मगाच्या पासून बारका वेळी पाहतोय वेगळा नातवंडाचा इतका गोड वाचवण्याचा आनंद आजोबाला किती होतोय विठालो विठालो विठाला 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 त्याचबरोबर आपल्याच वस्तीवर असणारे आमचे परमार्थिक वैभव आमचे सुनीलजी महाराज उमासे चेअरमन यांच्या माध्यमातून या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन त्याचबरोबर या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य अतिशय गान कोकिळा ऐकत राहावं वाटतं अशा प्रकारचा गोड आवाज आपल्या भागाचं आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं वैभव असणारे अमोल महाराज अतिशय अमोल नाही अनमोल आवाज अमोल महाराजांचा असं गोड त्याचबरोबर नावाप्रमाणेच असणारे आमचे माऊली महाराज दणकट अशा प्रकारचा आवाज माऊली महाराज धनाने गोड अशा प्रकारची चाल बघा संपू वाटत नव्हतं अशा प्रकारची गोड चाल दोघांनी गायलेली वायसेवाडीकर भजनी मंडळ शिंदेवाडी त्याचबरोबर अकोले कळस बागवाडी हे सर्व भजनी मंडळीचे प्रार्थने उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आबा चिखलीकर आणि पाहुणे गाडेकर त्याचबरोबर या कार्यक्रमाची शूटिंग करणारे अतिशय थोड्या कालावधीमध्ये आपल्या गुणांच्या माध्यमातून नाव लौकिक कमवलेली राजमुद्रा यूट्यूब चॅनल राजमुद्रा ग्राफिक्स यांच्या माध्यमातून चालू असलेली शूटिंग कायमस्वरूपी या कार्यक्रमाची ठेव आपल्याकडे राहणार आहे ते राजमुद्रा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्वांच्या करता एकदा टाळ्या वाजवा विठाला 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 विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे एका आईचं जन्मदात्रीचं यथार्थ वर्णन या ठिकाणी महाराज करतायत बाबा जी आई आहे जी जननी आहे जी माता आहे विश्वामध्ये अशा प्रकारचं आहे एक पात्र आहे याचं नाव आई आहे दुसरं सांगून जाईल परमेश्वराचं दुसरं रूप म्हणजे आई आहे सगळ्यांची काळजी घेण्याकरता देवाला वाटलं बाबा या सगळ्या माझ्या लेकरांची काळजी घेण्याकरता कुणीतरी हवंय ना म्हणून दुसरं रूप भगवान परमात्मे प्रगट केलं त्याचं नाव आई आहे म्हणून विश्वामध्ये आई इतकी वंदनीय आहे शास्त्र सांगते बाबा देवपूजानंतर पण मातृपितृ सेवा अगोदर आहे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 मातृदेव भव देवा इतकी तिची किंमत आहे देवा इतकी तिची उंची आहे म्हणून देव सारावे परते ऐका पण आई वडील पूजावे पहिले आरते म्हणा कित्येक कीर्तनामध्ये सांगून असतो मी जोपर्यंत आई बाप घरामध्ये जिवंत आहेत ऐका आई बाप घरामध्ये जिवंत आहेत वृद्ध झालेले आहेत थकलेले आई बाप आहेत देवपूजानंतर स्नान झालं अंघोळ झाली आपण देवपूजाच्या पाठीमागे लागतोय बरोबर आहे की नाही पण कित्येक कीर्तनामध्ये सांगून जातो की पहिलं दर्शन आई वडिलांचं घ्या ते निघून गेले ना सर्व तीर्थ आपल्या जीवनामधून निघून गेले म्हणावे लागते सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तयाचे कीर शरीर लोण किजे अगोदर पूजा त्यांची आणि हे ज्याला कळालं ऐका हे ज्याला कळालं
त्याला सगळं कळालं. आई वडील ज्याला कळाले त्याला देव कळाला, आणि आई वडील ज्याला कळालेच नाहीत त्याला देव कधीच कळणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून विश्वामध्ये नंबर पहिला दिला मातृदेव भव पितृदेव भव, मग बाकीचे आचार्य आणि अतिथी. का दुसऱ्या ठिकाणी माऊली सांगतात बाबा, तेने न जा तीर्थासी न जावे ओ तीर्थाचे ते न जावे, तीर्थाचे तेने न जावे. तुका म्हणे माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. हो तेने न जावे तीर्थासी. हो तेने न जावे तीर्थासी. हा माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, हे तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. हो तेने न जावे तीर्थासी. हो तेने न जावे तीर्थासी. तेने न जावे तीर्थासी. तेने न जावे तीर्थासी. काय म्हणतात महाराज, माय बाप. या विश्वावरचं एक अशा प्रकारचं दोनच तीर्थ अशा प्रकारचे सांगितले, तसे लक्षावधी तीर्थ आहेत. या भारतभूमी देवभूमी म्हटलंय हिला. काय म्हटलंय? देवभूमी म्हटलंय. आणि जगाच्या पाठीवर बघा एकच भूमी अशा प्रकारची आहे, त्या भूमीला सुद्धा आई म्हणून संबोधल्या जात. काय म्हटलं जातं? आई म्हणून संबोधल्या जात. जगाच्या पाठीवर लक्ष द्या, कुठल्याच देशाला आई म्हटल्या जात नाही. का म्हटल्या जातं? अमेरिका माता, जपान माता, रशिया माता म्हणतात नाही. फक्त जगाच्या पाठीवर एकच देश अशा प्रकारचा आहे ज्याला माता म्हणून संबोधल्या जातं. म्हणून आपण अतिशय आनंदाने उत्साहाने अंत प्रेरणेतून म्हणतो, भारत माता की जय. वंदे मातरम्. तिला वंदन करतात, डोकं टेकवतात सकाळी उठल्याबरोबर तिथे भारत माता. म्हणजे जगाच्या पाठीवर देवभूमी आपला देश आहे म्हणून विशेषत्वाने वंदन करतात तिला. म्हणून आई अशा प्रकारचे तीर्थक्षेत्र सांगतात बाबा. वृद्ध आहेत, म्हातारे झालेले आहेत, थकलेले आहेत, तुमच्या आधाराची गरज आहे. त्यांना उठून बसवावं लागतंय, हाताने चारावं लागतंय, त्यांची सगळी सेवा शुश्रूषा तुम्हाला करावी लागते ना. आता कुठं फिरू नका. आता वैयक्तिक मला ज्याची गरज आहे पण मीच सांगतो, येऊ नका. आताच तीर्थयात्रा आहे दिवाळी झाल्यावर, काशी अयोध्या यात्रा दिवाळीच्या नंतर आहे. तरी सुद्धा मी सांगतो, ज्याच्या घरात आई वडील वृद्ध आहेत, तुमच्या आधाराची नितांत गरज आहे, नाही कुठं फिरायची गरज. ती सुस्थितीत येत आहेत, जरूर फिरा, पण आधाराची गरज आहे त्यावेळेस कुठं जाण्याची गरज नाही. ते सगळे तीर्थ त्यांच्या चरणामध्ये आहेत. 108 प्रमुख तीर्थ आहेत, तसे लक्षावधी आहेत. म्हणून गळ्यात तुळशी माळेमध्ये विशेष मणी किती असावे? 108 असावे. म्हणून 108 प्रमुख तीर्थ आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगून जाईल, जिचा उत्सव चाललेला आहे, अतिशय दुसराही योग आहे आजच्या कार्यक्रमाला. त्या जगदंबेचा
पावन उत्सव नुसता महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतवर्षामध्ये त्या जगन्मातेचा उत्सव चाललेला आहे. त्या जगन्मातेची शक्तीपीठ सुद्धा किती आहेत? किती आहेत? 108. किती आहेत? 108 शक्तीपीठ आहेत. त्यातून विशेषत्व आणि मुख्य शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला 3.5 शक्तीपीठ म्हणतात. विठ्ठल 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 आपल्या लेकरापती असणारं प्रेम, जिव्हाळा आणि माया एकच जगाच्या पाठीवर भगवंताचं दुसरं रूप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याला म्हणतात आई. जे आपल्या लेकरा करता, त्याच्या हिता करता, त्याच्या कल्याणा करता सातत्याने विचार करते म्हणून आपल्या शास्त्रामध्ये आईला पहिला गुरु म्हटलंय. माता पिता देव गुरु, 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 हो माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, आयचा ज्याचा असे विचारू, आता विचार माता पिता देव गुरु, आईचा ज्याचा असे विचारू, आईचा ज्याचा असे विचारू, आईचा ज्याचा असे विचारू. धन्य धन्य ते शरीरा, हो, धन्य धन्य ते शरीरा, धन्य धन्य ते शरीरा, धन्य धन्य ते शरीर, हो, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीरा, धन्य धन्य ते शरीरा. गोड प्रमाण दिलं म्हणून महाराजांनी बाबा माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा विचार, असा ज्याचा विचार आहे आई वडिलांना गुरु देव म्हणून त्यांच्याकडे पाहतोय. कारण उंची सामान्य नाही. गुरु म्हणजे सामान्य गोष्ट एक नाही. अंधकारातून प्रकाशाकडे जो नेतो त्याला म्हणतात गुरु. गुरु शब्दामध्ये व्याख्या आहे त्याची बाबा. अंधकारामधून दिव्य प्रकाशाकडे जो नेतो, घेऊन जातो, हाताला धरून नेतो त्याला म्हणतात गुरु. त्याची उंची किती आहे? गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेषु, देवतयाचा अंकिल. थोड वर्णन आहे त्याचं. म्हणून इतकी देवा इतकी उंची जिची आहे त्याला म्हणतात आई आहे. म्हणून पहिली गुरु आई. एक लेकरू अभ्यास करायला बसला. अभ्यास वही पेन आईने सांगितलं अभ्यास पूर्ण कर. वही पेन पाटी सगळं त्याने घेतलं. अभ्यास करायला लागलं. पण पोरांचं लक्ष अभ्यासाकडे जास्त असतं का टीव्ही कडे जास्त असतं? मुलांचं लक्ष कुठं? टीव्ही कडे जास्त असतं. अभ्यास करतोय पण अभ्यास करता करता आईला आवाज दिला. आई अगं आई आई अगं ऐकलं का? आईने आवाज दिला. काय रे बाळा? मी अभ्यास करता करता टीव्ही बघू का? मुलगा काय म्हणतोय? अभ्यास करता करता टीव्ही बघू का? आई फार हुशार. आई गुरुच पहिली. आई फार हुशार. आईने गोड उत्तर दिलेले लेकरा. अरे बाळा एक काम कर, टीव्ही बघ पण चालू करू नको. विठ्ठल विठ्ठल आई ही पहिला गुरु. आपल्या लेकराचं हित कशात आहे? त्याला कुठल्या मार्गाने जावं लागेल आणि त्या मार्गाने गेल्यानंतर
आपलं लेकरू त्या पदापर्यंत जाईल ही आस बाळगून त्याला मार्गदर्शन करते. म्हणून त्याच्याकरता तिचं यथार्थ वर्णन करताना जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुरात हिता लेकुरात हिता लेकुरात हिता लेकुरात हिता लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुरात हिता लेकुरात हिता लेकुरात हिता लेकुरात हिता वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची दाटी ऐशी कळवळ्याची दाटी लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे बाबुलीचे चित्त वाहे बाबुलीचे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. लेकुराचे हित, त्याचं हित कशात आहे, अहित कुठं आहे, ही आई पाहते. एक सांगू का, पहिला गुरु आई, तिथं मार्गदर्शनाला आई चुकली. प्रसंग सांगतो. फार मोठा गुन्हेगार, फार मोठा गुन्हेगार अटक झाली. न्यायालयाने शिक्षा ही सुनावली. फाशीची शिक्षा त्याला झाली. आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर तारीख ठरली, वार ठरला, वेळ ठरली. आणि नियम आहे, त्याला शेवटची इच्छा विचारावी. त्याला शेवटची इच्छा विचारली गेली, बाबा अरे तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्याने सांगितलं, मला माझ्या आईला भेटायचंय, मला माझ्या आईला शेवटचं भेटायचंय एकदा. जेलर म्हटलं काही हरकत नाही, याच्या आईला घेऊन या. मान सन्मानाने आईला घेऊन आले आणि त्याला सांगितलं, तुझी आई आली आहे, तुला भेटण्याची आईला संधी प्राप्त झाली, जा आईला भेट. गेला, आईच्या जवळ गेला, आईच्या पायावर डोकं ठेवलं. आणि आईच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर, मला आई तुला काहीतरी सांगायचंय का? आणि आईच्या कानाजवळ त्याने आपलं तोंड घेऊन गेला आणि करकरून आईचा कान चावला. आई मोठ्याने ओरडल्याबरोबर शिपाई धावले, याला धरलं, 2-4 झापडाही मारल्या. जेलर म्हणले, मूर्खा, अरे आता तुला फाशी दिलं जाणार आहे, जगाचा निरोप तो घेणार आहे. आणि अशा वेळेस अगोदर आईच्या पायावर डोकं ठेवतोय आणि नंतर तिला कानाला चावा घेतोय. किती मूर्ख आहेस तू. मुलं अनेक पाहिली पण तुझ्यासारखा पहिला नाही. का चावा घेतला आईच्या कानात? गोड उत्तर द्याले, जेलर साहेब
माफ करा मला. मलाही माहिती आहे मला फाशीची शिक्षा झाली आहे, मी सर्वांना सोडून जाणार आहे. पण सांगू का तुम्हाला, आई ही शास्त्र सांगतं पहिला गुरु आहे. आईच्या कानाला चाबा मी याच्या करता घेतला की ज्या वेळेस मी पहिली चूक केली, पहिली चोरी मी केली, शाळेत वर्गातल्या पेन्सिल पासून मी चोरी केली, त्याच वेळेस या आईनं माझा जर कान धरला असता, माझा कान धरला असता, तर आज मला या अवस्थेला मी पोहोचलो नसतो. हे सर्वस्वी जबाबदार वास्तविक पाहता माझ्या दृष्टीने माझी आई आहे. म्हणून जगामध्ये पहिली गुरु तिला म्हटलं जातं जी आपली जननी आहे, जी माता आहे. मग तिला मुलाचं हित कशात आहे, अनहित कशात आहे, ही पाहून त्याला त्या वाटेने मार्गदर्शन करते, त्या वाटेने त्याचं जीवन सुखरूप अशा प्रकारचं जाण्याकरता प्रयत्न करते. तिला म्हणावं आई. अर्भकाचे चाटे पंते हाते धरले पाटे, हो पंते हाते धरली पाटी, पंते हाते धरली पाटे. अर्भकाचे साठे पंथी हाती धरली काटे, पंथी हाती धरली काटे, पंथी हाती धरली. अर्भकाचे चाटी पंते हाते धरली पाटे, पंते हाते धरली पाटे, पंते हात धरली पाटे. अर्भकाचे साठे पंथी हाती धरली काटे, पंथी हाती धरली पाटे, पंथी हाती धरली काटे, पंथी हाती धरली पाटे, पंथी हाती धरली काटे. गोड प्रमाण आहे. लेकराचं कल्याण करण्याकरता, त्याला मोठं करण्याकरता, त्याला शिकवण्याकरता अशी आई कष्ट घेते. दुसरं एक पात्र या प्रमाणामध्ये सांगितलं. पंते हाती, जे गुरु आहे, दुसरं जे शिक्षक आहेत, त्या लहान लेकरा करता, ज्याला आई माहिती नाही, ज्याला गमभन माहिती नाही, त्या लेकराच्या हिताकरता, त्याला मोठं करण्याकरता, शिक्षित करण्याकरता आपल्या हातामध्ये पाटी घ्यावी, आपल्या हातामध्ये पेन्सिल घ्यावी आणि आईचा त्या पाटीवर काढावा. कोणी? शिक्षकांनी सुद्धा. वास्तविक पाहता त्यांना येत नाही का? ते शिकून बसलेले आहेत. पण लेकराचं हित कशात आहे, त्याचं कल्याण कशात आहे, त्याला ज्ञान दान करण्याकरता स्वतः आई काढतात. महाराज त्याचं वर्णन करतात. तशा प्रकारची आई. अर्भकाचे साठी, अर्भक म्हणजे चिखलाचा गोळा, त्याला कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही, त्याला म्हणायचं अर्भक. पण त्याला आकार देण्याचं काम करतात, त्याचं नाव गुरु. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे या सगळेजण. जरा ऊन पाठीमागे लागू लागलंय बघा. माणसं जोडावी लागतात. माणसं जोडतात कशाने? पैशाने, धनद्रव्याने, जमिनी जुमल्याने. माणसं कशाने जोडली जातात? आवड पाहुणं. माणसं जोडतात कशाने? पाकिटाने. फक्त प्रेमाने माणसं जोडली जातात. आणि जीवनामध्ये बघा जसे अनेक गेले त्याच मार्गाने आपल्याला जायचं. त्याच मार्गाने आपल्याला जायचं. पण जाण्या अगोदर आपल्यासाठी घरचे सगळे रडतील, घरातले रडतीलच, माया प्रेम असताय. पण परक्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले पाहिजेत. कोणाच्या डोळ्यात? दुसऱ्यांच्या. आपल्या गावातील परक असू द्या, पाहुण्यातील परक असू द्या, त्याला सुद्धा वाटलं पाहिजे अरे अरे अरे. आणि खळखळ खळखळ त्याच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत. कधी येतील? बांध हा तुका
परी आपले सांगतात ना मला मरावे परी परी ऐका मारावे तर लागतच पण परी मारावे परी काय करावे कीर्ती रूपे उरावे कीर्ती रूपानं पाठीमाग शिल्लक राहण्याकरता स्वतः करता नुसत्या परिवारा करता जीवन जगून पाठीमाग कीर्ती राहत नसते त्याला समाजा करता परा करता दुसऱ्या करता जगा करता काहीतरी करावं लागतं याच्या करता तुका म्हणे एका मरणेची सरे आणि मग उत्तमची उरे कीर्ती मागे त्याला म्हणून माणूस जोडण्याकरता मी सांगत होतो तुम्हाला एका वर्गामध्ये गुरुजींनी जगाचा नकाशा आणला जगाचा सर्वांना दाखवला मुलांना विद्यार्थ्यांनो हे काय आहे सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं गुरुजी हा जगाचा नकाशा आहे तो जगाचा नकाशा सगळ्या विद्यार्थ्यांनी पाहिला गुरुजींनी तो नकाशा खाली घेतला तर 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 फाडला अनेक तुकडे त्याचे केले त्या नकाशाचे आणि त्या तुकड्यांचा ढीग घातला आणि विद्यार्थ्याला सांगितलं आता हा जगाचा नकाशा सर्वात लवकर जो जोडेल त्याला माझ्याकडून योग्य बक्षीस दिलं जाईल चला एक 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 विद्यार्थी पुढे या आणि वेळ दिला अमुक अमुक वेळात हे पूर्ण करायचं एक विद्यार्थी आला प्रयत्न केला वेळ संपली जोडला नाही दुसरा आला तिसरा चौथा पाचवा 8-10 मुलांनी प्रयत्न केला वेळ संपून गेली पण जोडला नाही 11वा मुलगा आला त्याने प्रयत्न केला आणि वेळ संपण्याच्या आतमध्ये तो गुरुजीकडे गेला आणि सांगितलं गुरुजी नकाशा जोडून झाला गुरुजी म्हणले अरे जोडून झाला 10 मुलांनी प्रयत्न केला आणि तो वेळ संपला तरी जोडला नाही आणि तू अजून वेळ बाकी आहे ते वेळेच्या आत तू नकाशा जोडला गुरुजी म्हणले पहा मी प्रयत्न तर प्रामाणिक केलेला आहे पण तो योग्य झालाय की नाही तुम्ही पहा गुरुजी गेले त्यांनी जगाचा नकाशा पाहिला प्रत्येक देशातलं प्रत्येक राज्य आपापल्या ठिकाणी आहे व्यवस्थित नकाशा जोडलेला पाहिल्याबरोबर कौतुकाची थाप त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर टाकली गुरु शाबास मला सुद्धा वाटलं नव्हतं एवढ्या कमी वेळामध्ये तू जगाचा नकाशा जोडचा कसा का जोडला मला सुद्धा नवड लागलं इतक्या कमी वेळामध्ये जगाचा नकाशा तू जोडला कसा याचं उत्तर हवंय मला विद्यार्थ्यांनी स्मित हास्य केलं गुरुजीकडे पाहिलं आणि सांगितलं गुरुजी मी फारसं काही नाही केलं मी पाहिलं तो जगाचा नकाशा उलटा पालटा करून पाहिला तर त्या जगाच्या नकाशाच्या पाठीमागच्या बाजूला एक माणसाचं चित्र मी पाहिलं आणि माणसाचं चित्र पाहिल्याबरोबर मी बाकी काहीच केलं नाही मी फक्त माणूस जोडत गेलो गुरुजी आणि माणूस जोडता जोडता कधी जग जोडलं ही मला सुद्धा समजलं नाही त्याला धन संपत्ती लागत नाही माणूस जोडण्याकरता तुमच्या अंतकरणातलं एकमेकाविषयीचं प्रेम भाव हे फक्त माणूस जोडण्याचं काम करतोय प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले हो तेना सुटे काय केले तेना सुटे काय केले प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले प्रेमाने जग जोडल्या जातं जिथं प्रेम आहे जिथं भाव आहे मला वाटतं माणसं जोडतील यात नवल नाही देव जोडल्या जातो प्रेमाने काय जोडल्या जातो देव जोडल्या जातो बघा 56 प्रकारचे भोग आहेत भोजना करता किती पदार्थ 56 बनवलेत वेगवेगळे पदार्थ 56 पदार्थ बनवले
राजशाही थाट, सगळा घमघमाट आहे. तिथं काहीच कमी नाही. कुठला प्रसंग सांगतोय? हस्तिनापुरातला. शेष्टाई करण्याकरता भगवान श्रीकृष्ण आले आणि त्या भगवान श्रीकृष्णा करता दुर्योधनाने किती पदार्थ बनवले? 56 प्रकारचे भोग देवा करता बनवले. सगळ्याला कथा भाग माहिती, जास्त वेळ घेणार नाही. शिष्टाई विफल झाली. आग्रह करू लागले भोजनाकरता, आग्रह करू लागले, पण जिथं त्या भोजनामध्ये प्रेम आहे, त्या भोजनामध्ये भाव आहे. दुर्योधन सगळ्याला कल्पना आहे, दुष्ट आणि दुर्विचाराचा असणारा दुर्योधन, म्हणजे त्या अन्नामध्ये सुद्धा तशाच प्रकारचा परिणाम आहे. तिथलं टाळून आमच्या चल विदुरा घर जाए, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं उद्धवा चला निघावं लागेल. उद्धवने सांगितलं 56 प्रकारचे भोग तुमच्या करता दुर्योधनाने बनवलेले आहेत. अरे बाबा 56 प्रकारचे भोग असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर मला चालत नाही. जिथं प्रेम आहे तिकडे चल. कुठे? चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के पोहे. प्रेमाला देव भुलल्या जातो, अप्राप्त असणारा प्राप्त होतो. त्याचं एकच कारण आहे, ज्याला प्रेम आणि शुद्ध भाव जिथं तिथं देव न बोलवता जातो. धनसंपत्तीनं न प्राप्त होणारा पण अंतकरणातल्या सर्वस्व समर्पण भावानं अप्राप्त असणारा देव प्राप्त होतो. आपल्या पतीला विदुर काकांची पत्नी सुलभा काकी सांगते, अहो ऐकता का हो माझं? अगं काय झालं? देव येणार आहे, तो नटखट गोपाल कृष्ण हस्तिनापुरात येणार आहे. आपल्या घरी येईल का? या ना घेऊन आपल्या घरी. एकदा मला पाहायचंय त्याला. यशोदेने तसं लाड कोण त्याचं पुरवले, माझ्या हाताने त्याला खाऊ घालायचं. विदुर काका सांगतात, अगं दुर्योधनाने 56 प्रकारचे भोग त्याच्या करता बनवले. राजशाही व्यवस्था त्याची केलेली आहे. आपल्या झोपडीमध्ये कसा तो येईल, पण अंतकरणातला भाव देव ओळखतो. आणि आपल्या उद्धवाला सांगतात, उद्धवा चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए. शबरी के बेर सुदाम चावल शबरी के बेर सुदाम की चावल रुचि रुचि मांग लगावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. प्रेम जगाला बांधून ठेवतं, देवाला सुद्धा बांधतं. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे. फक्त वाट पाहत होती अंतकरणातल्या प्रेमाने. आमची एक माता, एक आई रोज वाट पाहते, रोज 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 रोज. किती दिवस, किती महिने, किती वर्ष. ऐका, देव जन्माला यायचा आहे, देव जन्माला यायचा आहे. त्याच्या अगोदर पासून वाट पाहते, कंटाळली नाही, अजिबात कंटाळली नाही. रोज तीच अवस्था, रोज फुले, रोज सडा संमार्जन. आज देव येणार आहे, आज माझा प्रभू येणार आहे, आज येणार आहे म्हणून वाट पाहते. जन्माला येण्याच्या अगोदर पासून. प्रेम कमी झालं नाही, मग चालता चालता देव रस्ता बदलून निघतात. कुठे? जंगलामध्ये असणारी निश्चिम भक्त, तिथं प्रेम आहे ना, देव स्वतः गेले.
जंगलामध्ये पर्णकुटीमध्ये राहून भगवंताची आराधना करणारी आणि वाट पाहणारी अतिशय प्रेमाने आई म्हटलं गेलं हो तिला सुद्धा. काय म्हटलं गेलं? आई शबरी माता म्हणतात. कर्नाटकामध्ये कधी तुम्ही फिरत गेला, कर्नाटकामध्ये तिचा आश्रम आहे. जवळजवळ इथून 305 किलोमीटर वर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. असे अनेक कथा आहेत. म्हणून प्रेमाने जितकं प्रेम अतिशय महत्वाचं, ते प्रेम लेकरावर करते तिचं नाव आई. वास्तव वास्तविक पता लेकरावर प्रेम अनेक जण करतात, अनेक जण बाकीचे, पण आईसारखं प्रेम, आईसारखं प्रेम नाही. कित्येक ठिकाणी सांगून जातो बघा, मोठा मुलगा, पत्नी, लेकर, बाळ आणि म्हातारी आई घरामध्ये आहे. तुम्ही गावाला निघाला, बॅग भरली, बॅग भरली, तयारी झाली, सगळ्यावर पत्नी आली. अहो अहो म्हणलं काय झालं? त्या भागात चाललाय ना, ते साड्या चांगल्या मिळतात, तो 4-2 साड्या माझ्या करता तेवढ्या आणा ना. आता एवढं गोड बोललो, कोण साड्या आणणार नाही? मुलगी धावत आली, पप्पा माझ्या करता छानसा ड्रेस घेऊन या. पोरगा धावत आला, बाबा बाबा माझ्या करता खेळणं घेऊन या. सगळ्यांची लिस्ट झाली, बॅग उचलली, आई जवळ आला. म्हातारी आई बसलेली होती सोफ्यावर. आईच्या चरणावर डोकं ठेवलं बरं का, आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि आईला विचारतो, आई अगं तुझ्या करता काय घेऊन येऊ? सगळ्याची यादी झाली, तुझ्या करता काय घेऊन येऊ आई? आईने गोड उत्तर दिलं, बाळा आज जसा माझ्या समोरून तू चाललेला आहेस, तसाच सुखरूप माझ्या पुढे लेकरा मला तुझ्याकडून काय. निर्भेळ प्रेम, निस्वार्थ प्रेम करतय फक्त तिचं नाव आई. जगाच्या पाठीवर एकच पात्र आहे की निष्काम निर्भेळ प्रेम करणार पात्र म्हणून आई. म्हणून तुकाराम महाराज वर्णन करताना करतात की वर्णन करतात, बाबा निर्भेळ प्रेम, निस्वार्थ प्रेम करणार पात्र म्हणून आईचं वर्णन करताना अभंगाच्या 2य चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. आईची कळवळ्याची दाती, 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 आईची कळवळ्याची दाती. ओ करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, आईची कळवळ्याची दाती, आईची कळवळ्याची दाती, हे आईची कळवळ्याची दाती, आईची कळवळ्याची दाती. कळवळ्याची दाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन. हे आईची कळवळ्याची दाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, तपसंतन की हरणेश्वर भगवान
शोभा रखुमा शोभा रखुमाई आपल्या आई करता आपल्या आजी करता विशेष उत्वाने नामचिंतनाची श्रद्धांजली अगणित पुण्य प्राप्त करून देत ते फक्त भगवत नामचिंतन आहे. आणि त्याच्यामध्ये विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ देवाचे अनेक नावा कुठलंही असू द्या म्हणून त्याच्यामध्ये भगवत नामचिंतनाची श्रद्धांजली फार मोलाची. मग विठ्ठल विठ्ठल भजन आपण थोडंसं घ्यायचं आहे. नियोजित वेळेमध्ये सेवा पूर्ण करायची. विठ्ठल 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 टाळी टाळी सगळ्यांनी बसले. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी टाळी 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ मूळ सुद्धा ठेवत नाही इतकं सामर्थ्य या नामामध्ये म्हणून नामस्मरणाची श्रद्धांजली वाहन नितांत गरजेचं आहे. त्या पात्राचं वर्णन करताना जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करत कली लाभावीन प्रेम पण लाभावीन. मग याचा अर्थ आहे लाभ ठेवून प्रेम करणारा बाकीचा वर्ग पण लाभाविना प्रेम करणार एकच पात्र त्याचं नाव आई आहे. करी लाभावीन किती प्रेम करते किती जिवाळा आपल्या लेकराप्रती. एकच उदाहरण सांगून जाईल बघा. दोघं पती पत्नी एकुलता एक मुलगा आहे. 4वी 5वी वर्गात ते शिकतोय. काल जीवन चक्राचा प्रवास चालू आहे. एक एक दिवस एक एक महिना जीवन चक्र चालू आहे. पण काळ अशा प्रकारचा आहे एकदा का वेळ आली काळ आले की कोणालाच थांबता येत नाही. म्हणून आपली म्हण आहे काळ आला होता पण वेळ आली
नव्हती, वेळ आली होती, पण काळ आला. या दोन्ही गोष्टी सगळं एकत्रीकरण झालं की कुणाला थांबता येत नाही बाबा. ते लेकराचं मातृछत्र हरपलं. कुणी कोणाला न बोलता फुलं वाटायची बरं का. मातृछत्र हरपलं. आई निघून गेली. आई विना असणारं लेकरू हंबरडा फोडून रडत होत. माझी आई कुठे आहे, माझी आई कुठे आहे, माझी आई दाखवा, माझी आई दाखवा. आई देवा घरी निघून गेली. आईच्या प्रेमाला पारख झालेलं ते लेकरू, कोमेजून चाललेलं ते फूल 4-6 महिन्याचा काळ निघून गेला. आणि पोराच्या बापाने विचार केला, त्याला आईचं प्रेम मिळावं, त्याला माया मिळावी, याच्या करता दुसरी आई घेऊन घरी आला. दुसरी आई घेऊन घरी आला. त्यालाही 4-6 महिन्याचा काळ निघून गेला. रोज आपलं सकाळी उठल्याबरोबर ड्युटीवर जावं. 4-6 महिन्याचा काळ निघून गेल्यानंतर एक दिवस सुट्टी दिवशी चला म्हणला लेकराला फिरायला घेऊन जावं. त्याने मुलाला बरोबर घेतलं आणि बागेमध्ये फिरायला गेला का झाडाखाली बसला. त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवल्या त्या बापानं आणि लेकराला विचारू लागला, बाळा अरे तुला ही नवीन आई चांगली वाटते का जुनी आई चांगली वाटते? तुला सोडून निघून गेलेली आई चांगली वाटते? लेकराने बापाकडे पाहिलं आणि बापाकडे पाहिल्यानंतर लेकराने सांगितलं, बाबा ही नवीन आई खरी आई हो, ही नवीन आई खरी आई आहे. जी मला सोडून गेली आहे ती आई खोटी होती. बापाला नवल लागलं. अरे बाबा, जिनी 9 महिने 9 दिवस तुला वाढवलं, जन्माला येण्याच्या अगोदर तुझी काळजी घेतली, तू जन्माला आला आणि तुला मोठं करण्याकरता, तुला वाढवण्याकरता, तुझ्या सगळ्या सुखाकरता जिनी प्रयत्न केला, त्या तुला सोडून गेलेल्या आईला तू खोटी आई म्हणतोय आणि नवीन आईला खरी आई म्हणतोय. त्याच्याकडून तसं उत्तर अपेक्षित नव्हतं त्या लेकराकडून. का असं म्हणतोस? निघून गेलेल्या आईला खोटी आई का म्हणतोस? त्या लेकराने गोड उत्तर दिले, पप्पा खरं सांगू का तुम्हाला माहिती आहे मी खोडकर आहे, मी फार खोड्या करतो पप्पा. त्यावेळेस माझी आई मला सोडून गेलेली आई सांगायची, बाळा खोड्या करणं चांगलं नाही, खोड्या करणं योग्य नाही, खोड्या करू नकोस, खोड्या करू नकोस. जन्मदात्री आई आपल्या लेकराला सांगत असते. जसंच बघा अनेक खोड्या वाढल्यानंतर, अनेक खोड्या वाढल्यानंतर त्या तक्रारी ज्या वेळेस यशोदेच्या कानापर्यंत येऊ लागल्या, त्या आपल्या लेकराला आपली ती आई सुद्धा सांगते, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, 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 बाबा थोडा नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा. यशोदेने धरिला करी बैसविला मांडीवरी. कसं खोड्या करू नकोस. आणि तरी माझ्या खोड्या चालूच होत्या. बाबा मला जर यायला, घरी यायला, मुलांबरोबर खेळत खेळत जर उशीर झाला तर मला पाहण्याकरता माझी आई गावभर फिरायची. गावभर तिने वनवन फिरावं आणि मला पाहिल्यानंतर हाताला धरावं, घरी आणावं, 4-2 धापाटे द्यावेत.
मला मांडीवर बसवावं आणि आपल्या हाताने खाऊ घालावं. ती आई मला सांगत होती, खोड्या करू नको, नाही तर तुला जेवाय देणार नाही, तुला खायला देणार नाही. मग आताची सुद्धा नवीन आई बाबा मला सांगते, बाळा खोड्या करू नकोस, खोड्या करू नकोस, खोड्या करू नकोस, नाही तर तुला खायला देणार, जेवायला देणार नाही. आणि खरं सांगू का बाबा, पप्पा खरं सांगू का, 2 दिवस झालं मला आईने खायला दिलं नाही. 2 दिवस झालं मी उपाशी आहे बाबा. बापाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. माझी खरी आई सांगत होती जेवायला देणार नाही, पण माही जेवायला उशीर झाला तर गावभर फिरून मला मांडीवर बसून मला माझ्या हातानं तिच्या हातानं खाऊ घालत होती. म्हणून ती आई खोटी होती मला जन्म देणारी, पण जसं बोलते तसं करते ही आई. 2 दिवस झालं मला खायला दिलं नाही. घळघळ घळघळ बापाच्या डोळ्यात अश्रू आले. लेकराच्या बापाच्या गळ्याला मिठी मारली लेकराने. दोघं उकसाबुकशी रडू लागले. म्हणून आईची जागा, जन्मदात्रीची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही, ती फक्त आई आहे. विठू माऊली तू माऊली जगा जगा माऊलीत मूर्ती विठ्ठला, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिनी पांडुरंगा, डोळ्यातून वाये माय चंद्रभागा, अमृताची गोडी गाज आली या अभंगा, विठ्ठला माय बापा विठो माऊली माऊली जगाची, विठू माऊली माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाचे, माऊलीत मूर्ती विठ्ठलाचे, माऊलीच मूर्ती विठ्ठलाचे. निर्भेळ प्रेम आपल्या लेकरावर. मला तर तुम्हाला माहिती आहे, सावित्रीबाईंचं जीवनच एक आदर्श जीवन. दादा सरांची नोकरी, इकडे सुभाषचा प्रपंच. त्याच्या प्रपंचाकरता रात्र असो दिवस असो, एक वर्णन अशा प्रकारचं बापाचं केलंय अभंगामध्ये बघा. हाडाची काड करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रीचा दिवस करतो, त्याचं नाव बाप आहे. पण तो बाप आम्हाला आईच्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळाला. सावित्रीबाई काबाड कष्टामध्ये त्या लेकरा करता, आपल्या प्रपंचा करता, घरादारा करता रात्रीचा दिवस केला आमच्या आईसाहेबांनी. हाडाची काड केली हो. किती कष्ट. मी तिकडे आमच्या सुनीलच्या रानामध्ये भाऊंच्या तिकडे जायचो ना, इथून चालत निघावं, खांद्यावर खोर, मग दारी धरताना पोटात भूक आहे का काय कशाचाच विचार न करणारी माता आपल्या लेकरा करता, प्रपंचा करता आम्ही पाहिली आहे. सर्व बागवडीकरांना माहिती आहे किती कष्ट करावं. अपरिमित कष्ट जीवनामध्ये करणारी एक आई म्हणून सावित्रीबाईंकडे पाहिल्या जाईल. एक आदर्शवत जीवन. आपल्या स्वभाव अतिशय गोड. मी कधी भेटू द्या, कधी भेटल्यानंतर आस्थेने चौकशी करणार, बाबा अरे बरं आहे का, लेकरबाळ कशी आहेत, किती प्रेम आहे, किती आपुलकी, किती जिव्हाळ आहे. अहो एवढं विचारलं तरी भरपूर झालं. आज एवढं विचारायला सुद्धा कुणाकडे कोण वेळ नाहीये, नाही का, कुणा करता कुणाकडे वेळ नाहीये. पण ती जुनी माणसं होती, काबाड कष्ट करणारी माणसं होती. कष्टातून आपल्या प्रपंचाला सावरण्याकरता एक आदर्शवत जीवन म्हणून ज्यांच्याकडे पाहावं अशा प्रकारच्या सावित्रीबाई म्हणून या परिवाराचा एक आधारस्तंभ, आधारवडच म्हणावं लागेल. कारण दोन तत्वशास्त्रामध्ये एक पालनीय तत्व आहे तर दुसरं आधारणीय तत्व आहे. ही दोन्ही तत्वाची सांगड इथे देवाने घातलेली आहे. तसं आधारणीय तत्व म्हणजे बाप शास्त्र सांगताय आणि पालनीय तत्व म्हणजे आई सांगताय. आणि दोन्ही जबाबदाऱ्या विशेषत्वाने या प्रपंचाकरता, आपल्या परिवाराकरता त्या एका आईनं
अशा प्रकारच्या काबाड कष्टाच्या माध्यमातून सर्वांचे शिक्षण असेल, सुखी जीवन असेल, याच्याकरता आपलं स्वतःचं जीवन काबाड कष्टामध्ये खर्च करणारी एक माता म्हणून ज्यांच्याकडे पाहावं, अशा प्रकारच्या सावित्रीबाई म्हणून विशेषत्वाने त्या आईचं वर्णन करताना करी लाभावीन प्रीती पोटी भार वाहे. आता तर आणि एक नवरात्र उत्सव आहे. आता काय आहे? नवरात्र. एक 5 मिनिटामध्ये आपल्याला सेवा संपवायची. आताचा एक 2 मिनिट. नवरात्र उत्सव आहे. उपवास आहेत की नाही सगळ्याला? कशाचे उपवास आहेत? नवरातान. काय नवरातान? मग का तानिती बाई? भगरीला तानिती, भेंडीला तानिती, साबुदाण्याला तानिती, राजगिरीच्या वाड्याला तानिती, फळफळावाला तानिती. नवरातान नाही, नवरात्राचा उपवास आहे. नाही तर इतका बरेच म्हातारे माणसं आहे का नाही तुला नवरातान म्हणले लय ताणला आता बस. बघा नवरात्र 9 1 आहे. नवरात्र. एका मुलाला प्रश्न विचारला, म्हणजे वर्षाचे दिवस किती? म्हणला महाराज 365 दिवस. किती? बरोबर आहे की नाही? वर्षाचे दिवस किती? 365. म्हणलं रात्र किती? ते म्हणलं 10. रात्री किती? म्हणलं 10. विलक्षण उत्तर दे. म्हणलं कुठल्या कुठल्या? म्हणलं 9 दिवसाच्या 9 रात्री आणि 1 शिवरात्र. तशी काही काही मुलं इतकी हुशार असतात, इतकी चाप्टर असतात ना. एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, म्हणले बाबा 52 गावाचे नावं सांग. गुरुजी म्हणला 1 मिनिटात सांगतो. म्हणला 40 गावन 12 झाली 52. लय मुलं हुशार असतात बाबा. आपल्या लेकरा करता 9 महिने 9 दिवस त्याला पोटामध्ये वाढवते. 9 महिने ऐका आणि 9 दिवस नवरात्र उत्सव आहे. 9च दिवसाचा उत्सव आहे. अनेक आहे. त्याचबरोबर 3.5 शक्तिपीठ या महाराष्ट्रामध्ये. 3.5 नुसती शक्तिपीठच नाही, 3.5 ठिकाणी कुंभमेळे भरतात. किती ठिकाणी? 3.5 ठिकाण आहेत. आता झालेला प्रयागराज पूर्ण कुंभ आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर, उज्जैन 3 आणि अर्धा कुंभ भरतो हरिद्वारला. 3.5 ठिकाण. पुढे जाऊन सांगेल ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सुद्धा लिहिली. 3.5च चरण आहेत. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या 2, जय जय स्वसंवेद्या 3 आणि आत्मरूपा 3.5 चरण. जगाच्या पाठीवर ताकद ज्या मंत्रामध्ये आहे, त्या मंत्राचं सुरुवात ओम. त्या ओमचा उच्चार 3.5 चरणामध्ये होतो. ओम 3.5 चरणामध्ये उच्चार आहे. चला झाले का? नाही. पुढे जाऊन सांगेल 3.5 मुहूर्त. त्याला वेळ काळ बघायचीच नाही बुवा. शुभ कार्य 3.5 मुहूर्त बघावं लागत. 3.5च मुहूर्त आहे. चला 3.5 शक्तिपीठ आहे. पुढे जाऊन सांगेल प्रत्येकाच्या देहावर कधी मोजली नसतील, घरी गेल्यावर बघा 3.5 कोटी रोम आहेत. किती केस? म्हणजे पदर नाही, शास्त्र सांगते. 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोर. सज्जन से सज्जन मिले विहन से 7 करोड. दोघांची भेट झाली. दोघांनी हात एकमेकाला जोडले. 4 दोघांचे 2 दुने 4 हात. 4 मिले. स्मित हास्य केलं. याच्या तोंडात 32 दुने 64 खिले. दोघांनी नमस्कार केला. याच्या हाताची 10, त्याच्या हाताची 10 दुने 20 रहे कर जोर. आणि आनंदाने एकमेकाला मिठी मारली. कबीर महाराज सांगतात विहन से 7 करोड. म्हणजे याच्या अंगावर 3.5 कोटी आणि त्याच्या अंगावर 3.5 कोटी रोम. म्हणून 3.5 ला इतकं महत्व आहे बाबा. दुसरं सांगू का? कुणी किती उंच असू द्या, कुणी किती बुटका असू द्या, प्रत्येकाचा देह फक्त 3.5 हात आहे. फक्त स्वतःच्या हाताने मोजायचा. घरी गेल्यावर इथं नका. किती उंच असलं रे 3.5च हात भरणार. आणि बुटका असला तरी 3.5च हात. इतकं 3.5चं महत्व आहे. म्हणून ती 3.5 शक्तिपीठ. त्याच्यापैकी जगदंबेचा उत्सव आहे. जाता जाता त्या जगदंबेला
वर्णन करायचे त्याच्याबरोबर एक आईचंही वर्णन आहे. आई या महाराष्ट्राची बघा, महाराष्ट्राने ज्याला आई म्हणावं, ज्यांना आई म्हणावं, महाराष्ट्राकरता विशेषत्वाने मातृत्व त्यांना देवाने प्रदान केलंय अशी थोर आई. महाराष्ट्राचं दुःख पाहे ना एका आईला. 250 वर्षाची 300 वर्षाची काळ रात्र या महाराष्ट्राच्या छातीवर नाचत होती. गायी हंबरडा फोडीत मरत होत्या. नद्यांचं पाणी लाले लाल झालं होतं. ज्या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये वेद मंत्राचे ध्वनी घुमत होते तिथं सुलतानाचं हास्य घुमू लागलं. गायी हंबरडा फोडीत मरू लागल्या. बाया बापड्यांच्या आबरूंच्या आर्त किंकाळ्या आसमंत दुमदुमून त्या किंकाळ्या पोहोचल्या एका कणापर्यंत. त्या होत्या जिजाऊमा साहेब. जगदंबेच्या दारामध्ये जिजाऊमा साहेब गेल्या. पदर पसरला आणि त्या आईला हाक मारतात, हे जगदंबे, हे माय भवानी, हे महिषासुरमर्दिनी, धर्मरक्षणा करता, लेकरा बाळांचं रक्षण करण्याकरता अनेक अवतार तू धारण केलेले आहेत. आता या महाराष्ट्राचं दुःख दूर करण्याकरता, बाया बापड्यांचं अब्रूचं रक्षण करण्याकरता, हंबरडा फोडीत मरणाऱ्या गायींचं रक्षण करण्याकरता, सज्जनाचं रक्षण करण्याकरता, हे जगदंबे, हे माय भवानी, दारुगड बया आता दारुगड बये, 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 अलक्ष पूर्वाची दारुगड बये, अलक्ष पूर्वाची दारुगड बये, अलक्ष पूर्वाची दारुगड बये, कोल्हापूरवाची दारुगड बये, महालक्ष्मी माते दारुगड बये, कोल्हापूरवाची दारुगड बये, महालक्ष्मी दारुगड बये, पाताळ लक्ष्मी दारुगड बये, पाताळ लक्ष्मी दारुगड बये, पाताळ लक्ष्मी दारुगड बये, पाताळ लक्ष्मी दारुगड बये, माहूरगडवाची दारुगड बये, रेणुका माते दारुगड बये, माहूरगडवाची दारुगड बये, रेणुका माते दारुगड बये, तुळजापूरवाची दारुगड बये, जगदंबा माते दारुगड बये, तुळजापूरवाची दारुगड बये, जगदंबा माते दारुगड बये, मिठाई जनरी दारुगड दारुगड बये आता दारुगड बये, 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 आई भवानी तुझ्या कृपेने पावसी नवसाला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला, आई कृपा करी आम्हावरी धावते लवकरी, आई कृपा करी आम्हावरी धावते लवकरी, आई गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळाला ये भवानी गोंधळाला ये, भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ताला की तू पावची निर्माणी, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, सारुणी माळ मी घालील, सारुणी माळ मी घालील, हाती बोनाचा झेंडा मी घेईन, हाती बोनाचा झेंडा मी घेईन, हे दरहीन वारीची गाय, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, उद बोला उद उद बोल भवानी माता की. भुका लागल्यात का काय? आवाज फार कमी आला. ती जगदंबा माता प्रकट झाली, आशीर्वाद दिला, म्हणून आज आपण एक कीर्तन करतोय. त्या महाराष्ट्राच्या आई झाल्या म्हणून एक आई, अशा अनेक आदर्श आपण पाहिल्या. म्हणून त्या आई आपल्या लेकरा करता ज्या प्रकारे जशी काळजी घेते, जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका मने मादे, तुका मने मादे, कामने माझे, कामने माझे, हो माधंदावरी वो दे, वा माधंदा
करी लाभावी करी एक आई जन्मदात्री. एक प्रसंग सांगू का तुम्हाला? बाबांची आई गेली, बाबांची, भगवान बाबा. आता जी व्यक्ती गेली त्याचं दर्शन माणूस पायाचं घेते की नाही? सगळेजण पायावरती फुलं वाहत आहेत, दर्शन घेत आहेत, दर्शन घेत आहेत. भाऊ आले, भाऊ, वामन भाऊ. भावल्यानंतर आईला पाहिलं, डोक्यावरून हात फिरवला आणि पोटाचं दर्शन घेतलं. पहिलं पोटाचं दर्शन घेतलं आणि भाऊ पायाजवळ गेले, पायावरती फुलं वाहिली, मग पायाचं दर्शन घेतले, बाजूला जाऊन बसले. आता तसं भाऊंला कोणी विचारायचं हो? भाऊंच्या समोर बोलायचं कोणी? पण एकाने धाडस केलं, भाऊ एक प्रश्न आहे, बोलू का? घाबरत घाबरत विचार. भाऊकडे वाचासिद्धी होती, सगळ्याला कल्पना आहे. भाऊ म्हणले बोल. म्हणजे आम्ही सगळेजण कुतूहलानं तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही आल्याबरोबर पहिलं पोटाचं दर्शन घेतलं, मग पायाचं दर्शन घेतलं आईच्या, का? त्यावेळेस भाऊनी स्मितहास्य केल्यानं गोड उत्तर दिलं, अरे बाबा, ज्या पोटी हा भगवान बाबासारखा हिरा जन्माला आला ते पोट धन्य आहे, ते उदर धन्य आहे, म्हणून मी पहिलं पोटाचं दर्शन घेतलं. म्हणून आई धन्य असते, ते लेकराचा पहिला गुरु असते. म्हणून त्या आईचे यथार्थ वर्णन या ठिकाणी आपण
यथामती एकात यथावकाश केलेला आहे. सेवा संपलेली आहे. जाता जाता एक सूचना सांगून जाईल, माहिती सांगून जाईल. आता दिवाळी झाल्यानंतर म्हणजे कार्तिकी वारी झाल्यानंतर जी यात्रा आता आमची अयोध्या काशी आता निघणार होती, पण वातावरण फार भयंकर आहे. मागच्या वेळेस आमच्या काशी यात्रेला भरपूर जणांना त्रास झाला उन्हाळ्यामुळं आणि गर्दीमुळे. 49 डिग्री तापमान कोण सहन करायचं, आचार्यासहित आजारी पडली. आणि तिकडची यात्रा बद्रीनाथची बंद पडल्यामुळं चौपट गर्दी वाढली. म्हणजे राहण्याची व्यवस्थेची हाल, आजारी पडल्यामुळं बऱ्याचशा गोष्टीचे हाल झाले. पण एक अनुभवातून माणूस पुढे जात असतो. मग यावेळेस ते उन्हाळ्यात जायचं कॅन्सल केलं आणि आता हिवाळ्यामध्ये तीर्थयात्रा जवळजवळ फक्त थोडेच सीट बाकी राहिलेले आहेत. बरीचशी गाडी बुकिंग झालेली आहे. फक्त आम्ही तारीख बदलली या वातावरणामुळे. कुठे रस्ते बंद आहेत, कुठं पूल वाहून गेलेले आहेत. ज्यांना कुणाला यायची इच्छा असेल या ठिकाणी कार्तिकी वारी झाल्यानंतर तीर्थयात्रा निघणार आहे. 15,500 रुपये त्याचा चार्ज आहे. बाकी सगळी व्यवस्था सगळ्यांना कल्पना आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आणि या ओमासे परिवार, बागवाडी ग्रामस्थ, कळस ग्रामस्थ, अपतेष्ट मित्रमंडळी, पाहुणे मंडळी, सगळे सोयरे, नातेसंबंधी या सर्वांच्या वतीनं, त्याचबरोबर आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्या कृपाळू भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो की वैकुंठवासी सावित्रीबाई दत्तात्रय ओमासे यांना आज गती प्राप्त होणार आहे. ती गती सद्गतीत प्राप्त व्हावी, त्यांना स्वतःजवळ स्थान प्राप्त हो, देवाने ते स्थान द्यावं, अशा प्रकारची प्रार्थना या सर्वांच्या वतीनं करतो. आणि सेवेला पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोद शेपायाच्या प्रसादे काही बोलले विनोदे मज क्षमा करणे संती नभे अंगभूत युक्ती नो ह्या उपदेश तुमचे बडबडवले शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे. मला वाटतं ही सेवा आमच्या आजीच्या मनात होतं माझ्याकडून करून घ्यायची. दवाखान्यात असताना भेटायला गेलो होतो, बाई होत्या सुनील आणि मी, नाही का. तिथं गेलं तरी मला ओळखलंच त्यांनी, हातात हात दिला. अरे बाबा कसं आहे ना. मग त्यांच्या मनात होतं आले देवाची या मना आणि तिथे कोणाचे चाले ना, अशा प्रकारची त्यांची इच्छा होती. म्हणून माझ्याकडून ही सेवा करून घेतली. आज या सेवेकरता सुंदर सिस्टीम व्यवस्था सतीशजी आमचे पोलीस पाटील अकोले गावचे. सतीश असला की चिंता राहत, त्याला सांगावं काही लागत नाही, न सांगता कळे. म्हणून अतिशय सुंदर व्यवस्था. त्याचबरोबर या परिवाराचं प्रेम, यांनी जोडलेली माणसं या ठिकाणी मंडप भरून बाहेर अशा प्रकारचे म्हणजे जागा पुरे पडली, अशा प्रकारचं प्रेम, अशा प्रकारचं एक आदर्श व्यक्तिमत्व ज्या आईकडून काही घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. आणि त्या आई करता श्रद्धांजलीच्या रूपानं हे नामसंकीर्तन रूपी सेवा मी समर्पित करतो. आणि सेवेला पूर्ण विराम. आता सर्वांनी उभं राहायचंय. ओमासे परिवार पुढे या.